नमस्कार, कसे आहात सगळे गाईज? बरे आहात ना सगळे? बरे असणार त्याबद्दल शंकाच नाही. आज स्पेशल व्हिडिओ होणार आहे. आज स्पेशल आज आयटम आहे मुंडी आणि रक्ती. मुंडी रक्ती कशा पद्धतीने बनवायची ही तुम्हाला मी दाखवणार आहे. मुंडी भाजून बनवणार आहे. तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेअर करा, लाईक द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. मी आज रक्ती मुंडी कशी बनवणार आहे तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे मुंडी जरा भाजून बनवतोय. मुंडी ही भाजायला चालू आहे. मुंडी भाजायला चालू आहे. मुंडी भाजून बनवल्यानंतर जास्त टेस्ट येते आणि वेस्टेज पण होत नाही. चवीला खूप मस्त पैकी लागते. तुम्हाला मुंडी भाजतो भाजल्यानंतर पण दाखवतो. खाली काहीतरी बंद कर. कांदा कापतोय. त्याच्याबरोबर वजडी सुद्धा गरम पाण्यातून धुवून काढलेली आहे. 3 ते 4 वेळा स्वच्छ गरम पाण्यातून स्वच्छ करून घ्यायची. कांदा, तेल टाकायचं. तेल थोडंसं कमी करायचं, कमी वापरायचं याच्यामध्ये. तेल थोडं कमी वापरायचं. तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, शरीराला पण चांगलं नाही आणि चवीला पण. तेल थोडं कमी वापरायचं. तेल कडू द्यायचं. कांदा टाकायचा आणि ही भाजून फोडलेली मुंडी. आज 2 मुंडी होत्या. तेल थोडं नॉर्मली कडू द्यायचं. टाकला. हळद लावून आणि कांद्यामध्येच मीठ टाकायचं. कांदा लवकर भाजतो. जवळजवळ कांदा भाजलेला आहे. कांद्यामध्ये मीठ, मटण टाकायचं. मुंडी, सॉरी मटण म्हणतो मी. मुंडी त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेली वजडी. ही आता रक्ती बारीक करून घेतलेली आहे. बारीक करून घेतल्यानंतर जरा पुढे हे मुंडी आणि वजडी पूर्णपणे शिजलेले आहे. पूर्णपणे शिजल्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे.
कलर काळा येईल. आता तसा कलर काळा होईल. दाखवतो तुम्हाला आता. हे बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली. पूर्णपणे व्यवस्थित हलवून घ्यायची. एक जीव झाला पाहिजे. एक जीव करून घ्यायची. आणि 10 मिनिटं झाकून घेऊन शिजायला द्यायचं. 10 मिनिटं शिजू द्या. 8 ते 10 मिनिटं, जास्त नाही. यानंतर हे पूर्ण आता शिजलेलं आहे. हे बघा कलर आला त्याला, हा कलर आला. त्याच्यानंतर शिजल्यानंतर याच्यावरती कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं टाकायचंय. कोथिंबीर टाकली आणि किसलेलं खोबरं. फक्त मसाला म्हणून फक्त किसलेलं खोबरंच येतं. बाकी काही याच्यामध्ये मसाला कुठल्याही प्रकारचा येत नाही, पडत नाही. आणि मग हे एक जीव करून घ्यायचं. असं हलवून एक जीव करून घ्यायचं. टेस्ट करूया.